Yes. Hi, hello. Good morning, friends. Yes, we are continuing with problem number 10 in cash book. We are on analytical petty cash book. Okay. First of all, we saw simple cash book, then two column cash book, then petty cash book. That is simple petty cash book. Then now last one is analytical petty cash book. And under that, now we are finally seeing analytical petty cash book under impressed system. Under impressed system. Okay, this one is important. If they are saying analytical petty cash book under impressed system, थोडस शेवटी चेंज होणार आहे. ओके, ऍट द एंड थोडस कॅल्क्युलेशन चेंज होणार आहे. मला टोटलिंग सांगणार का हो तुम्ही? टोटल अमाऊंट पेड 2311. इज दिस करेक्ट? हो, प्लीज टेल मी. 2311. Okay, great. Then first column कुठला आहे हो? Please tell me total of postage. Postage. Postage 240. Okay. Please confirm others. Carriage and cartage. How much? 180. एक एकच आहेत का हो ह्याच्यामध्ये? Yes, next. I need your answers. Printing and stationery. Printing and stationery किती हो? Printing and stationery. Very good. 280. Next, repairs. Repairs 230. Okay. Next, sundry expenses. Someone is saying 581. Can you please confirm others? 581. Is this correct? Okay. 581. And last one, after LF, ledger 800. Okay. आता ह्याच्यानंतर ना इथं काय नसतं, इथं डबल अंडरलाईन तुम्ही करू शकता. टोटल केल्यानंतर इथं डबल अंडरलाईन तुम्ही करू शकता. ओके, पण इथं करू नका 2311 ला. ओके, 2311 नंतर आपण बॅलन्सिंग करतो. येस, प्लीज टेल मी द बॅलन्स. ओके, बॅलन्स सांगायचं आहे. आता बघा कसं करायचं बॅलन्सिंग. रिसिट साईडला काय काय बघा, घ्या टोटल, घ्या रिसिट साईड टोटल घ्या, देन पेमेंट साईड अमाऊंट, टोटल अमाऊंट पेडचं टोटल तुमच्याकडे ऑलरेडी आहे. ओके, रिसिट मायनस पेमेंट करा, म्हणजे ग्रेटर अमाऊंट रिसिटच असणार आहे. रिसिट मायनस पेमेंट करा, यू विल गेट बॅलन्स. प्लीज टेल मी बॅलन्स. रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा. आय थिंक रिसिट साईडला 2500 तुम्ही सांगितला होता ओपनिंग. देन सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 100 आहे, दॅट मीन्स 2600 होतात ते. 2600 minus 2311, 2311. एक्सक्यूज, किती येतात? 2600 minus 2311. Someone is saying 289 and 349. 289 जास्त जण सांगितले. बाकीचे अजून काही आन्सर्स मला कळेल म्हणजे कुठलं करेक्ट आहे. हे बघा, रिसिट साईड तर रफ मध्ये तुमचा आला असेल 2600 मायनस 2311. मला 289 करेक्ट वाटतंय. 349 ज्यांनी सांगितलं चेक करावं. येस, हे 289 कुठं लिहायचं हो? ज्या साईडची टोटल कमी असते त्या साईडला. ओके, आता हे मंथ कुठला आहे? मंथचा लास्ट डेट जुलै. जुलैमध्ये 31 डेज असतात ना, 31 डेज असतात. आपण पेमेंट साईडला लिहितो, ज्या साईडची टोटल कमी आहे त्या साईडला. बाय बॅलन्स
कॅरीड डाऊन, क्लोजिंग बॅलन्स आहे त्यामुळे कॅरीड डाऊन 289. सर बॅलन्सिंग मध्ये काहीतरी डिफरन्स आहे म्हणला होता सर तुम्ही? बॅलन्सिंग मध्ये नाहीये, बॅलन्सिंगच्या नंतर आहे. मग इथं बोथ साइड टोटल करू का हो मी? आतापर्यंत आपण सेमच करत आलेलं आहे. बघा ऑब्झर्व्ह करा. झालं का हो बॅलन्सिंग? जुलै नंतर काय असतंय? ऑगस्ट. 1 ऑगस्ट 2020 आहे का हो? येस. अपोजिट साइडला घेतो म्हणजे रिसीट साइडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. रिसीट साइडला येणार 289. येस. इथे लाईन्स वगैरे ब्लँक सोडलं तरी चालतंय. वन लाईन वगैरे बॅलन्सिंगच्या इथं, टोटलिंगच्या इथं वगैरे थोडं व्यवस्थित दिसतंय. ओके. स्क्रोल अप करू. ओके. बघा कुठं काय चुकलंय किंवा लिहायचं राहिलं असेल तर चेक करा. लास्ट 3 आयटम्स मी लिहिलेले नाही आहेत आय थिंक. ओके. तुम्हाला सांगितलं होतं ते. आय होप यू हॅव कम्प्लिटेड टिल हिअर. इथपर्यंत कोणाला काय इश्यू आहे का मला ते सांगा. मी काही चेंज केलेलं नाहीये. जस्ट आधी जे आपण करत होतो तेच केलेलं आहे. ओके. इट इज रिव्हिजन ऑफ एनालिटिकल पेटी कॅश बुक ओन्ली. ओके. फर्स्ट प्रॉब्लेम झालं, परत सेकंड प्रॉब्लेम पण तेच केलं. इथपर्यंत आलात तर मला सांगा तुम्ही. यू कॅन से येस ऑर रेज युअर हँड. प्लीज तुम्ही बघून डायरेक्टली कॉपी करू नका. समजतंय का ते पण बघा. ओके. बिकॉज अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. बिकॉज तुम्ही काय करणार, तुम्ही पुढं 12th ला आणि सीए फाउंडेशनला येणार. ओके. तुमच्यातल्या ऑलमोस्ट सगळ्यांना सीए करायचंय. मग तुम्ही पुढे जेव्हा 12th नंतर सीए फाउंडेशन किंवा 12th सोबत तुम्ही सीए फाउंडेशन करणार, तेव्हा बेसिक्स जर क्लिअर असेल, तर तुम्हाला फार फायदा होणार आहे. ओके. तुमचे बेसिक्स जर क्लिअर असतील, तर फार फायदा होणार आहे तुम्हाला. हे बेसिक्समध्ये येतंय. 11thचं कंप्लीट सिलेबस तुम्हाला सांगतो आणि काही टॉपिक्सला तर मार्क्स फार चांगले आहेत सीए फाउंडेशनला 11च्या टॉपिकला. मग त्यामुळं काय करायचंय, तुम्ही लाईटली घेऊ नका. ओके. काही जण तुम्हाला सांगतील कॉलेजमध्ये किंवा घरी पण किंवा आजूबाजूला नेबर्स किंवा फ्रेंड्स वगैरे. "अरे 11th आहे, एन्जॉय करायचं असतंय 11th. 10th नंतर 11th एन्जॉय करायचं असतंय, 12thला स्टडी करायचं असतंय." त्यांचं जर तुम्ही ऐकलात, तर तुम्ही लाईफमधलं एक वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट इयर तुम्ही टाईमपास करताय, हे लक्षात घ्या. ओके. म्हणजे एज्युकेशनल करिअरमध्ये फार इम्पोर्टंट आहे 11th. म्हणजे पुढे तुम्हाला चांगलं करिअर करायचं असेल तर, ज्यांना सीए वगैरे करायचंय, 11thचं बेसिक्स चांगले असतील तर तुम्हाला फार फायदा होतोय. ओके. ज्यांनी 11th चांगलं करते त्यांना ते कळतं. येस. हे बॅलन्सिंग जर तुम्हाला कळालं असेल, मी एकदा समराईज करतो आपण काय-काय केलो. आपण क्वेशन रीड केलो आठवत असेल तर. ओके. एनालिटिकल पेटी कॅश बुक करायचं होतं अंडर इम्प्रेस सिस्टम. ओपनिंग बॅलन्स दिलं होतं. देन हेड कॅशियर कडून कॅश मिळाला आपल्याला. देन डिफरंट टाइप्स ऑफ पेटी एक्सपेन्सेस त्यांनी दिले होते छोटे-छोटे. जसं गिफ्ट दिलं क्लर्कला किंवा स्पीड पोस्ट चार्जेस, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. हे हे तर रिसीट आहे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. बाकी पेटी एक्सपेन्सेस काय वॉशिंग चार्जेस, लंच बिल एक्सेट्रा. ह्याची आपण ग्रुपिंग केलो. काही सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये घेतलो, काही रिपेअर्समध्ये घेतलो, काही लेजरमध्ये, काही कॅरेज एंड कार्टेज, प्रिंटिंग एंड स्टेशनरी एक्सेट्रा. असं आपण ग्रुपिंग करतो. ओके. मग रुलिंग करताना काय करायचं 6 कॉलम सुरुवातीला फिक्स आहेत. रिसीट, सीबीएफ, डेट, पर्टिक्युलर्स, व्हाउचर नंबर, टोटल अमाउंट पेड रुपीज. हे कॉलम फिक्स आहेत आणि शेवटचे 3 कॉलम्स पण फिक्स आहेत. सन्ड्री एक्सपेन्सेस, एलएफ अँड लेजर. ओके. सन्ड्री एक्सपेन्सेस, एलएफ अँड लेजर. आणि तुम्ही जे ग्रुपिंग केलेलं एक्स्ट्रा पोस्टेज, कॅरेज एंड कार्टेज, प्रिंटिंग एंड स्टेशनरी रिपेअर्स ह्याच्यासाठी आपण वेगळे कॉलम्स केलेले आहेत. यू कॅन यूज 2 पेजेस. ओके. आन्सर शीटमध्ये पण एक्झाममध्ये पण तुम्ही यूज करू शकता. येस. मग आपण काय केलं, तसं त्याप्रमाणे सोल्युशन स्टार्ट केलं.
रिसिट साईडला लिहायचं असेल तर टू लिहून लिहितो, ओपनिंग बॅलन्सला ब्रॉट डाऊन आणि नंतर कॅश मिळालं होतं टू कॅश, नंतर सगळे एक्सपेन्स होते ऑलमोस्ट बाय बाय असं लिहिलेलं आहे. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपरला फक्त टू लिहायचंय. आय होप एकदा सगळ्यांनी चेक करावं. इथं टू लिहिलात का तुम्ही? प्लीज चेक. रिसिट साईडला जे पण आयटम आहे त्यासाठी टू पाहिजे. ओके. मग त्यानंतर शेवटी तुम्ही काय करा, तर टोटलिंग मला सांगितलं. टोटल एक्सपेन्सेसचं आधी टोटल करायचं, टोटल अमाऊंट पेडचं. देन पर्टिक्युलर ईच कॉलमचं तुम्ही टोटल करायचं. ओके. ईच कॉलमचं टोटल तुम्हाला मिळाल्यानंतर त्याला तुम्ही डबल अंडरलाईन करू शकता. देन ऍट द मंथ एंड, ओके, 31 जुलैला आपण बॅलन्सिंग केलो. बॅलन्सिंग मीन्स काय करतो आपण? डेबिट साईड टोटल, देन क्रेडिट साईड टोटल, ग्रेटर अमाऊंट मायनस स्मॉलर अमाऊंट असं आपण करत असतो नॉर्मली. आता इथं पण तसंच आहे. रिसिट साईड मायनस पेमेंट साईड केलात तुम्ही, कारण रिसिट साईड जास्त आहे 2600 मायनस पेमेंट साईड दॅट इज 2311. मग 289 हे बॅलन्स आलं. ज्या साईडची टोटल कमी आहे त्या साईडला लिहितो आपण. ओके. म्हणजे क्रेडिट साईडला, पेमेंट साईडला लिहिलो, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 289. ओके. हे बॅलन्स कुठलं आहे मला कळेल का? डेबिट बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स आहे? दिस इज डेबिट बॅलन्स. कॅशला डेबिट बॅलन्स असते. हे कॅशचं चालू आहे. पेटी कॅश पण कॅशच आहे. ओके. हे कॅरीड डाऊन आपण पेमेंट साईडला लिहिलेलं आहे. कॅरीड डाऊन हे क्लोजिंग असते, ते अपोजिट साईडला लिहितो आपण. ऍक्च्युअल मध्ये बॅलन्स डेबिट बॅलन्स असते. ओके. त्यामुळेच बघा ब्रॉट डाऊन डेबिट साईडला म्हणजे रिसिट साईडला आलेलं आहे. ओके. हा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट इम्प्रेसचं सिस्टीम काय असते बघा. इम्प्रेसचं सिस्टीम काय असते बघा, फार इझी आहे. इम्प्रेसचं सिस्टीम फार इझी आहे. इम्प्रेसचं सिस्टीम काय म्हणतंय, जे पेटी कॅशियर असतं ना, पेटी कॅशियर, आता ज्यांनी हे सगळं मेंटेन करतंय, खर्च करतंय आणि हे मेंटेन ज्यांनी करतंय, मग इम्प्रेस सिस्टीम तुम्हाला काय म्हणतंय, फर्स्ट डे ऑफ द मंथला पेटी कॅशियर कडं एक सर्टन फिक्स अमाऊंट असायला पाहिजे. कळालं का? म्हणजे बघा, त्याच्याकडे ओपनिंगला किती होते बघा, इथं आधी क्वेश्चन मध्ये दिले तेव्हा ओपनिंगला होते ₹335 दिसतंय का? 335. मग हेड कॅशियरने किती दिलं? 2165 दिले. मग टोटल किती झाले हो? 2500 झाले. ओके. मग हे 2500 घेऊन एवढं सगळं खर्च केले त्यांनी. एवढं सगळं खर्च केले, ते सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपरने ₹100 आले. बाकी खर्च एवढं 2311 झाले. हे सगळं खर्च काय करतंय माहिती का? पेटी कॅशियर हेड कॅशियरला दाखवतंय. ओके. he will show that 2311 are expended for these reasons, that is postage, repairs and etc. And closing balance is 289 rupees. Closing balance is 289 rupees for the month of July. Now, for the month of August, opening balance is 289. So head cashier will pay a amount to petty cashier to make this opening balance in the hands of petty cashier to 2500. म्हणजे पे करणार अमाऊंट कोण? हेड कॅशियर पेटी कॅशियरला असा अमाऊंट पे करणार की ओपनिंगला त्याच्याकडे 2500 टोटल पाहिजे. ओके. म्हणजे फिक्स अमाउंट ठरवल्यासारखं त्यांनी. ओपनिंगला तुमच्याकडे 2500 पाहिजेच. मग तू काय कर, त्याच्यामधला खर्च मला दाखव. शेवटी किती बॅलन्स आहे बघ. हां, 2500 मध्ये एवढं बॅलन्स आहे. मग ते सोडून मी काय करणार, हेड कॅशियर पेटी कॅशियरला देणार. आता बघा 2500 पाहिजे. म्हणजे किती द्यायला पाहिजे हो हेड कॅशियरने? कॅल्क्युलेशन करा. 2500 लेस 289 तर ऑलरेडी आहेत. हे लेस करून सांगा हेड कॅशियर कडून किती मिळणार? हेड कॅशियर कडून किती मिळायला पाहिजे हो?
2211. Okay. 2211 हे हेड कॅशियर कडून मिळायला पाहिजे, सो दॅट 2500 होणार. मग इथं काय लिहायचं, रिसीट आहे बरं काय, 1 ऑगस्ट 2020 ला टू कॅश अकाउंट. हे कुठून आले, हेड कॅशियर कडून आले, कळालं का? टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट हे हेड कॅशियर कडून आपल्याला मिळाले सगळं. दिस इज कॉल्ड इम्प्रेस सिस्टीम. म्हणजे स्पेसिफिक अमाऊंट ओपनिंगला कोणाकडे असणार आहे, पेटी कॅशियर कडे असणार आहे. ओके. येस. हा, ह्याच्यामध्ये काय टफ आहे का हो इम्प्रेस सिस्टीम मध्ये? फक्त तुम्हाला जे ओपनिंगला आहे ते मेंटेन करायचं आहे. ओके. मग क्लोजिंग बॅलन्स बघायचं, किती कमी पडते बघायचं, तेवढं घ्यायचं हेड कॅशियर कडून. ओके. हॅव यू अंडरस्टूड दिस? हॅव यू अंडरस्टूड? ओके, गुड. नो, कॅन यू मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन नाउ? येस, एवढंच होतं. इम्प्रेस सिस्टीम म्हणजे एवढंच आहे, काही नाहीये. फक्त काय करायचं, बॅलन्स मध्ये काही अमाऊंट तुम्हाला हेड कॅशियर कडून आता घ्यावं लागेल अजून. ओके. सो दॅट ओपनिंग ते जेवढं होतं फर्स्ट डे ला तेवढं मॅनेज करायचं. येस. हा, काही जागी ते अमाऊंट फिक्स केलेलं असतं. आता जस्ट इन रीड प्रॉब्लेम नंबर 11 इथं बघा, इम्प्रेस्ड मनी वॉज मेंटेन्ड ॲट 2000. म्हणजे ओपनिंगला 2000 पाहिजे असं म्हणायचं त्याला. इम्प्रेस्ड मनी वॉज मेंटेन्ड ॲट 2000. त्यांनी केलेत बघा, ओपनिंग बॅलन्स होतं 150, 1850 चं चेक मिळालेलं आहे चीफ कॅशियर कडून, हेड कॅशियर कडून. झाले का नाही 2000? म्हणजे 2000 मेंटेन करायचं. कळालं का हो? हा, बट ते शेवटी लागतं, इथं तर सुरुवातीला लागत नाही. ओके. सुरुवातीचं त्यांनी सांगितलेलं तसं. जस्ट रीड करा प्रॉब्लेम तुम्ही आणि ग्रुपिंग वगैरे करा. रीड करा प्रॉब्लेम, ग्रुपिंग वगैरे करा. प्लीज रीड प्रॉब्लेम नंबर 11. लास्ट प्रॉब्लेम आहे कॅशबुक मधलं, लास्ट प्रॉब्लेम आहे. येस, लास्ट प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित रीड करा. गडबड करायचं नाही हा, तुम्हाला कन्फ्युज करायला जातात ते. थोडं जास्त आयटम्स आहेत का हो?
येस, चेक रिसिव्ड म्हणजे बँक घ्यायचं. ओके. हेड कॅशियर कडून कॅश मिळालेलं नाही, चेक मिळालेला आहे. ओके. टू कॅश अकाउंट ऐवजी टू बँक अकाउंट घ्यायचं. चेक मीन्स बँक. जसं कॅश मिळू शकतं तसं बँक म्हणजे चेक मिळू शकतं, त्यामुळे बँक अकाउंट यूज करायचं. ओके. येस, कॉन्सन्ट्रेट करायचंय. एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन अन एनालिटिकल पेटी कॅश बुक अंडर इम्प्रेस सिस्टीम फॉर ऑगस्ट 2020. इम्प्रेस्ड मनी वॉज मेंटेन्ड ॲट 2000 म्हणजे ओपनिंग 2000 मेंटेन करायचं. 1 ऑगस्ट 2020 ला ओपनिंग कॅश बॅलन्स दिलेला आहे, पेटी कॅश बॅलन्स, चेक मिळालेला आहे म्हणजे बँक यूज करायचं. ओके. चीफ कॅशियर और हेड कॅशियर कडून चेक मिळालेला आहे, टू बँक अकाउंट येणार. ओके, रिसिट साइडला. समजलंय का हो सगळ्यांना? हॅव यू अंडरस्टूड? चेक रिसिव्ड कळालं का? अहो, चेक माहित आहे ना सगळ्यांना, आलंय ना हो, भरपूर वेळा आलेलं आहे. ऐश्वर्या, काय क्वेरी आहे मला विचारायचं आहे? प्रॉब्लेम काय आहे? चेक माहित आहे का ऐश्वर्या तुम्हाला? चेक आपल्याला मिळालेलं आहे ऐश्वर्या. ओके. चेक, येस, चेक आपल्याला मिळालेलं मीन्स कॅश जसं मिळतंय आपल्याला. ओके. वी रिसीव्ह कॅश, तसं आपल्याला चेक पण मिळतंय. आपण जाऊन ते बँकमध्ये जमा करत असतो. ओके. मग आपलं बँक बॅलन्स वाढत असते. ओके. हां, जस्ट लाइक आता तुम्ही मला समजा चेक दिलात फीसाठी ना, ऐका ना, अजून जास्त क्लॅरिटीने कळेल. तुम्ही मला चेक दिलात, समजा कॅश दिलात आता सध्या सगळे किंवा ऑनलाईन पेमेंट केलात. समजा तुम्ही मला चेक दिलात. मी काय करतो, हे चेक आपलं बँक जे आहे, युनियन बँकमध्ये अकाउंट आहे. मग युनियन बँकमध्ये मी जातो, ते चेक डिपॉझिट करतो. मग काय होणार हो, माझं जे बँक बॅलन्स आहे युनियन बँकचं, बँक बॅलन्स इन्क्रीज होणार. जसं कॅश मिळाल्यानंतर कॅश इन्क्रीज झालं असतं माझं, तसं आता कॅश इन्क्रीज न होता बँक बॅलन्स इन्क्रीज होणार. मग हे रिसीट आहे ना माझ्यासाठी. ओके. माझ्यासाठी फी आलं माझं. ओके. मी चेक दिल्यानंतर परत असं म्हणतो का तुम्हाला फी आलं नाही, कॅश द्या म्हणून? ओके, तसं होत नाही. ओके. हे रिसीट आहे. ओके. आपल्याला चेक मिळालाय म्हणजे आपण काय करतो, जस्ट लाइक कॅश रिसिव्ड, चेक रिसिव्ड आहे. ओके. येस. नेक्स्ट, पेड फॉर कॅरेज ₹18 अँड एन्व्हलप्स 65. हे कुठल्या ग्रुपमध्ये घालायचं हो? ग्रुपिंग सांगा. कॅरेजमध्ये घालायचं. हे बघा, कॅरेजला कॅरेजचं ग्रुप वेगळं करायचा. कॅरेजचं कॅरेज वेगळं ग्रुप करायचं. कार्टेजचं वेगळं सांगितलं मी तुम्हाला. बट कॅरेज आलं तर कॅरेजचं ग्रुपिंग करावंच लागतंय. ओके. हां, पुढं कार्टेज वगैरे दिलेत का हो? बघा. हां, जर काय नसेल तरी तुम्ही कॅरेज अँड कार्टेज पण म्हणू शकता इथं. ओके. या ग्रुपचं नाव कॅरेज अँड कार्टेज करू शकता किंवा कॅरेज म्हणलं तरी चालेल, कार्टेज नसेल तर. ओके. आणि इन्व्हलपसाठी, इन्व्हलपसाठी काय, इन्व्हलप कुठं घ्यायचं हो? हां, काही जण मिक्स केले असतील बघा. इन्व्हलप आणि कॅरेज मिक्स होऊ शकत नाही. अहो, मिक्स करू नका. इन्व्हलप, इन्व्हलप कुठं घेणार तुम्ही? इन्व्हलप्स म्हणजे माहिती ना,
ज्याच्यामध्ये आता समजा तुम्हाला 101 रुपये वगैरे तुम्ही देता बघा, ते कुठं कार्यक्रमाला गेलं तर पप्पा देत असतात ना, 101 रुपये, 501 रुपये वगैरे एन्व्हलपमध्ये घालून. हां, मग तसं ऑफिसमध्ये पण एन्व्हलप्स लागतात, बिझनेस करताना. अहो, हे प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये जातं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. एन्व्हलप्स म्हणजे पेन, पेन्सिल वगैरे असं ना, आपण घेतो ऑफिस फाइल्स, पेजेस तसं एन्व्हलप्स प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये घेणार. कुठं? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. येस, ज्यांनी वेगळं लिहिलेलं आहे त्यांनी चेंज करा. हे 2 आयटम्स कळाले का सगळं? कॅरेज अँड कार्टेजमध्ये जाणार कॅरेज किंवा ओन्ली कॅरेज लिहिलं तरी चालतंय हां. हां, मला प्लीज भांडण करू नका. सर तुम्ही कॅरेज का कार्टेज का लिहिलात सर? कार्टेज नाहीच आहे, नाही तर प्रॉब्लेममध्ये. कॅरेज लिहा, मला काही इश्यू नाहीये. कॅरेज लिहा ओन्ली. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता इथं पण काही जण भांडण करतात, सर स्टेशनरी लिहा, प्रिंटिंग देऊ नका. ठीक आहे, तुम्ही लिहा, मला काही प्रॉब्लेम नाही. बट शक्यतो प्रिंटिंग अँड स्टेशनरी लिहित असतो. हां. चला हे क्लिनिंगचं तर सांगा या साइडला लिहितो मी क्लिनिंग अँड वॉशिंग. क्लिनिंग अँड वॉशिंग तर सगळेजण सांगायला पाहिजे. आता फार वेळा वॉशिंग केलो आपण. क्लिनिंग अँड वॉशिंग फार वेळा केलेलं आहे. व्हेरी गुड. येस, एव्हरीवन प्लीज आन्सर. क्लिनिंग अँड वॉशिंग. मी वेट करतोय तुमच्या आन्सरचं. येस, सन्ड्री एक्सपेन्सेस. क्लिनिंग अँड वॉशिंग, सन्ड्री एक्सपेन्सेस. ओके. नेक्स्ट टेलिफोन कुठे जाणार हो? टेलिफोन चार्जेस. टेलिफोन एक्सपेन्सेस. वाह! व्हेरी गुड. टेलिफोन चार्जेस कुठे घेणार हो? टेलिफोन एक्सपेन्समध्ये घेणार किंवा टेलिफोन चार्जेस करा. काही प्रॉब्लेम नाही. ओके. येस, डोनेशन. डोनेशन कुठे घ्यायचं? सन्ड्री एक्सपेन्सेस मध्ये घ्यायचं. गणपतीपट्टी वगैरे दिलेलं असेल यांनी. सन्ड्री मध्ये घ्यायचं. ओके, सन्ड्री एक्सपेन्सेस. न्यूजपेपरचं सबस्क्रिप्शन. रोज घरी न्यूजपेपर येत आहे बघा. त्याचं पण बिल येत असतंय मंथली. सबस्क्रिप्शन टू न्यूजपेपर ₹120. कुठे घ्यायचं हो? तुम्हाला काय वाटतंय? व्हेरी गुड. सगळे हुशार झाले आता. सगळेजण सन्ड्री म्हणतायत. सर काय आलं नाही, की सर सन्ड्री एक्सपेन्सेस मध्ये टाकतो बघा सर. आणि करेक्ट आहे माहिती का? सन्ड्री एक्सपेन्सेस विच इज ॲब्सोल्युटली करेक्ट. सबस्क्रिप्शन टू न्यूजपेपर सन्ड्री एक्सपेन्सेस करेक्ट आहे. नेक्स्ट, पोस्ट कार्ड्स अँड रेव्हेन्यू स्टॅम्प्स. एक जण म्हणतंय पोस्टेज, एक जण म्हणतंय कुरिअर अँड पोस्टेज. अजून? स्टेशनरी? नाही, नाही, नाही. स्टेशनरी नाही हो. हे स्टेशनरीचं सामान नाही आहे. अहो, रेव्हेन्यू स्टॅम्प वगैरे तिथं पोस्ट ऑफिसमध्ये मिळतात. पोस्ट कार्ड, रेव्हेन्यू स्टॅम्प्स वगैरे. ओके. हे कुरिअर अँड पोस्टेजमध्ये जातंय. कुरिअर अँड पोस्टेजमध्ये. ओके. कुरिअर अँड पोस्टेजमध्ये. कुरिअर अँड पोस्टेज. नेक्स्ट, रिफ्रेशमेंट. रिफ्रेशमेंट तर सगळ्यांना यायला पाहिजे प्लीज. रिफ्रेशमेंट हो. रिफ्रेशमेंट. हां. रिफ्रेशमेंट तर सगळ्यांना यायला पाहिजे. सन्ड्री एक्सपेन्सेस. येस, पेड फॉर ऑटो चार्जेस. ऑटो चार्जेस म्हणजे खरंच त्यांना ऑटो म्हणायचंय. म्हणजे रिक्षा म्हणायचं आहे.
व्हेरी गुड. आन्सर द्यायचे हो बाकीचे. ऑटो चार्जेस. व्हेरी गुड कुणाल. ऐश्वर्या कुलकर्णी व्हेरी गुड. बाकीचे आन्सर द्यायचे तो. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. व्हेरी गुड भाग्यश्री. प्रताप व्हेरी गुड. इथं ओनली कन्व्हेन्स पण तुम्ही लिहू शकता. अहो नाही नाही गोपाल, कॅरेज अँड कार्टेज नसत्या, ते गुड्स मागवत असेल तर आपण कॅरेज अँड कार्टेज म्हणतो. इथं आपण ऑटोमध्ये आपण जातोय ना, गुड्स जात नाहीये. ऐका हो, कॅरेज अँड कार्टेज इथं घेऊ नका. कॅरेज मीन्स गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येते. गुड्स परचेस केल्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च म्हणजे कॅरेज असतंय. इथं ऑटोमध्ये गुड्स आपण पाठवत नाहीये. ओके, इथे येणार ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. काही जण फक्त ट्रॅव्हलिंग म्हणत होते. ट्रॅव्हलिंग पण करेक्ट आहे. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स पण करेक्ट आहे. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. देन वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी म्हणतो आपण. जसं हे माहित आहे का हो तुम्हाला, कन्स्ट्रक्शन साईटवर वर्कर्स काम करत असतात, त्यांना डेली पगार असतो. डेली त्यांना पण सॅलरी म्हणत नाही, मजुरी म्हणतो, वेजेस. ओके, हे तसंच असतं. फॅक्टरीमध्ये पण काही वर्कर्स असतात ना, फॅक्टरी मधल्या वर्कर्सला जे मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्ड असतात, त्यांना डेली अमाऊंट द्यावं लागतं. 200 रुपये 250 रुपये वगैरे असं. ते वेजेस म्हणतो आपण त्याला. ओके, एक जण सन्ट्री म्हणतात, एक जण वेजेसचा ग्रुप करा म्हणतात. काय करायचं, शक्यतो सन्ट्री मध्ये घेऊ नका, वेजेस स्पेसिफिकली लिहा. ओके, वेजेस. देन नेक्स्ट, रिपेअर्स टू मशिनरी. रिपेअर्स टू मशिनरी काय करायचं, रिपेअर्स घ्यायचं. सर किती कॉलम करायचं सर, आमच्याकडे जागा नाहीये. अहो तुमच्याकडे तर भरपूर जागा आहे, माझ्याकडे जागा नाही अजून. तुमच्याकडे 2 पेजेस आहेत, माझ्याकडे 1 पेज आहे ओनली. ओके, येस. पेड टू मिस्टर कृष्णा. कृष्णांना पे केलं. तुम्हाला काय वाटतं कुठं घ्यायचं? कृष्णा यांना पे केलो. व्हेरी गुड. ऐश्वर्या कुलकर्णी. प्रताप व्हेरी गुड. अजून काही जण आन्सर दिले हो. नाही गौतमी, विचार करायचंय. भाग्यश्रींनी आन्सर दिला वाटतं. व्हेरी गुड. काही जणांचं नाव माझं मिस होत आहे चॅटबॉक्स मध्ये, प्लीज समजून घ्या. ओके ओके. लेजर इज करेक्ट आन्सर. व्हेरी गुड अनिकेत. लेजर असतंय. ओके गोपाल व्हेरी गुड. कृष्णा यांचं लेजर अकाउंट असणार. ओके, ते खर्च नाहीये कृष्णांना पे केलं म्हणजे. ओके, लेजर मध्ये जाणार. येस, आय होप सगळ्यांचं इथपर्यंत झालेलं आहे. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. लगेच रुलिंग करायचंय. जॉईन व्हा, रुलिंग करा, रेडी राहायचंय. आपण सोल्युशन आजच करणार आहे. ओके, सी यू. लगेच जॉईन व्हा.